विरामानंतर आपले स्वागत। 2004 पासून FSIचा मुद्दा नवी मुंबईकरांसाठी मोठा प्रश्नच होता, मात्र आता तो सुटला आहे। पण नेमका 2.5 FSIचा हा मुद्दा सोडवला कोणी, यावर वाद छेडला आहे। सद्यस्थितीला 2 दावेदारांनी हा मुद्दा सोडवला आहे असं म्हणत याचं श्रेय आपल्या माथी घेऊ पाहत आहेत। जाणून घेऊयात हा सर्व प्रकार या वृत्तातून। सिडकोने बांधलेल्या घरांना वाढीव FSI मिळावा या अनुषंगाने आम्हीच अथक प्रयत्न केले असं म्हणत एकीकडे बेलापूर मतदारसंघातल्या भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे या श्रेय घेऊ पाहत आहेत, तर दुसरीकडे एनसीपीचे महापौर सागर नाईक यांचं म्हणणं आहे की नवी मुंबईत FSI मिळण्यामागे एकंदरीत राष्ट्रवादीचीच मेहनत आहे, त्यामुळे या दोघांमध्येही चांगलीच जुंपली आहे। सिडकोने बांधलेल्या घरांना वाढीव FSI मिळावा या अनुषंगाने आम्ही सत्तेत नसतानाही झटलो असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी नाईक कुटुंबियांवर टीका केली। या दरम्यान आमच्या वाहिनीचे प्रतिनिधी सागर शेरे यांनी मंदा म्हात्रे यांच्याशी खास बातचीत केली। संपूर्ण आम्ही ती जी परिस्थिती आहे ती फोटो वगैरे काढून नेऊन दाखवली। त्याच्यानंतर संजय भाटिया असतील आणि पालिकेचे कमिशनर असतील यांनी बसून 2.5 FSI नेमका काय किंवा 3 FSI काय, पहिला सिडको 3 FSI मागत होती, त्यामुळे मोठी घरं, मोठे रस्ते, कार पार्किंग, ड्रेनेज अशी व्यवस्था होती। तीच व्यवस्था आता 2.5 FSI मध्ये बसवली। 2.5 FSI मध्ये जो FSI उरेल त्यात LIG MIRG ची घरं बांधली जातील आणि जो FSI उरेल जो सिडकोला आणि पालिकेला अर्धा वाटप केला जाईल। आता महानगरपालिकेला जो FSI देणार आहे तो FSI आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मागितलेला आहे आणि हे सगळे मुद्दे ए टेबल मध्ये त्यांनी फक्त 1000 स्क्वेअर मीटरचं घर बांधा, बिल्डिंग बांधा आणि कुठल्याही विकासाला द्या आणि तोडा आणि बांधा। आम्ही तसं न करता हे पूर्ण GR मध्ये चेंज करून आणलं की संपूर्ण लोक सगळी एकत्रित आली तर मोठा प्लॉट झाला 5 एकरचा, तर रस्ते मोठे होतील, ड्रेनेज आहे, गॅसची पाईपलाईन जाईल आणि पुढचं 25 वर्ष लक्ष डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा आताचा FSI आणलेला आहे। कारण विकासात जो काम करायला येईल तर एखाद्या कंपन्या चांगल्या आणल्या तर चांगली क्वालिटीची घरं मिळतील, हे आमचा मेन मुद्दा होता आणि पारदर्शकता राहील आणि त्या पद्धतीने CMने हा निर्णय घेतलेला आहे आणि 4 तारखेला GR वरती सही केलेली आहे। आता असं आहे, नेहमी यांना कसं आहे सांगायची सवय झाली निवडणुका आल्यावर। आता पालिकेच्या निवडणुका आल्या, प्रत्येकाने आपले बॅनर पोस्टर बाजी सुरू केले, पण इथली जनतेतला तुम्ही बघा, एक माणसाला माहिती आहे की हा FSI कोणी आणला आणि याच्यासाठी कोण काम करत होतं। आणि माझ्या अनेक मीटिंग झाल्या जनतेबरोबर, उद्याही माझी मोठी मीटिंग आहे FSI आणलेला त्या नागरिकांची। इलेक्शनला मला 6000 मतदान त्या प्रभागातून झालेलं आहे। मॅडम, गेल्या अनेक वर्षापासून संदीप नाईकनी पण खूप प्रयत्न केले होते असे का FSIचा वाढ करू, पण त्यांच्या काळी का नाही झालं, याच्यावर तुमचं काय? नाही, कुठल्याही गोष्टीला तुम्हाला फॉलोअप करावा लागतो। 2012 मध्ये पालिकेने प्रस्ताव पाठवला, त्याच्यानंतर संदीप नाईकने 1-2 प्रश्न सभागृहात मांडले होते, ते मी सगळे पाहिलेत, मी सगळं मिनिट्स अभ्यास सगळं आणलेला आहे। यावेळी सुद्धा सभागृहात ज्यावेळी मी लक्षवेधी मांडली त्यावेळी संदीप नाईक सभागृहात उपस्थित नव्हते, सभागृहाच्या बाहेर होते। जर त्यांना माहिती होती की एवढी महत्वाची लक्षवेधी नवी मुंबईची या अधिवेशनात आले आणि याच्यावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत तर त्यावेळी त्यांनी थांबायला पाहिजे होतं, पण तसं काही झालं नाही। तुम्हाला कसं आहे, पत्र दिलं म्हणजे काम होत नाही सरकारमध्ये, पत्र दिल्यानंतर सातत्याने तुम्हाला सरकारला ते आठवण करून द्यावी लागते, त्याच्या भेटीगाठी कराव्या लागतात आणि त्याची तीव्रता किती आहे त्या विभागामध्ये ती सातत्याने तुम्हाला सांगावी लागते। नाहीतर असे अनेक पत्र अनेक लोक देत असतात, मग ते सांगतात आम्ही 10 वर्ष झाली पत्र दिलं, आमचं काम नाही झालं। तर ह्या 3 महिन्यामध्ये 100 दिवसामध्ये जवळजवळ CMला मी जर 25 ते 30 SMS केले असतील, 5 वेळा मी स्मरणपत्र दिले असतील, जवळजवळ 7 ते 8 सिडको आणि पालिकेबरोबर मी बैठका घेतल्या असतील। कारण मला माहिती आहे आज नाही झाला FSI तर पुन्हा भविष्यात हा नेहमीच होणार नाही। आलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण सातत्याने जर पाठपुरावा केला तर निश्चित ही काम होईल, हे मला माहिती होतं। आणि आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ताबडतोब सगळा कुठलाही विचार न करता, कुठल्याही बिल्डरांना पूर्वीच्या सारखं कसं सगळे बिल्डरांना गोळा करायचे तसं काही न करता, मी सुद्धा आजपर्यंत कुठल्याही बिल्डरकडे गेली नाही का कोणी बिल्डरला मी भेटलेलं नाही। त्याचं कारण असं की आम्ही पारदर्शकता पूर्ण हा FSI आम्ही आणलेला आहे। मॅडम, हे म्हणायचं होतं का ही जे पोस्टरबाजी होते बेसिकली दाखवण्यात येते का आम्ही केलंय, त्याच्यात त्या फाईट मध्ये तुम्ही पण आहात का?
नाही, आम्ही जे केलंय तेच आम्ही सांगणार. आम्ही नाही केलं तर आम्ही कसं बोलणार आम्ही केलं? कारण जनता इतकी सुशिक्षित आहे आणि जनतेने यांना घरी बसवलेलं आहे. कारण जनतेला माहितीये 15 वर्ष जनतेची दिशाभूलच केली. अहो नुसता FSI नाही, इथले प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कधी सुद्धा त्यांनी मांडले नाही, कधी मोर्चे नाही काढले. सातत्याने आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या साठी प्रश्न लावून धरले, मोर्चे काढले. आता उरलेला FSI सुद्धा आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी मागितलेला आहे आणि तो शासनाने दिलेला आहे की जो महापालिकेला FSI मिळेल तो प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी. असा मुद्दा पण नाहीये का, कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण बीजेपीचीच आहे आणि नवी मुंबईत पण बीजेपीचे आता एक लहर आली, तर त्याच्यामुळे तुमचे FSIचे जे प्रश्न आहेत ते लवकर सुटण्यात आले? हो नक्कीच, आमचं सरकार आलं म्हणूनच हा प्रश्न सुटला. आमचं सरकार आलं नसतं तर कदापि मी जे 15 वर्ष मी सुद्धा प्रयत्न करत होती तर त्यावेळी सुद्धा माझ्या प्रयत्नाला यश नव्हतं आलं. 2004 मध्ये मी त्या Gen 1 Gen 2 चे मी दौरे केले होते. त्याच्या अगोदर आमच्या तिथले स्थानिक नगरसेवक होते, शिवसेनेचे नगरसेवक होते. आम्ही सगळे महानगरपालिकेमध्ये FSI मिळावा, या इमारतीची पूर्ण बांधणी व्हावी म्हणून आम्ही महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यावेळी आवाज उठवत होतो. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक अतुल कुलकर्णी होते, त्याच्यानंतर तुमचे महाडिक वगैरे असे बरेच नगरसेवक होते, मोरे विरे की त्या विभागातले होते आणि ते सातत्याने ते सभागृहात त्याकाळी प्रश्न मांडायचे आणि त्यावेळी आम्ही सुद्धा ते प्रश्न लावून धरले होते. कारण या FSI मध्ये जर पाहिलं तर सातत्याने त्या प्रभागाचे पूर्वीच्या नगरसेवकांनी खूप अतिशय महत्वाची भूमिका घेतली. पण मुख्यमंत्री मनोहर जोशी पण त्याकाळी येऊन गेले, त्यांनी दौरा केला पण त्याकाळी ते झालं नाही. पण यावेळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आल्यानंतर त्यांची जी दूरदृष्टी आहे आणि त्यांना कळलं की किती महत्व आहे, म्हणजे किती जनून प्रश्न आणि किती लोक आज वयोवृद्ध झाले, कितीतरी लोक मेले, किती लोक कॅम्पसमध्ये राहतात, हे ज्यावेळी मी पोटतिडकीने सभागृहात मांडलं त्यावेळी त्यांना तीव्रता लक्षात आली आणि त्यांनी बोलून ताबडतोब सिडको आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मिटिंग करून 4 तारखेला त्या GR वर सह्या दिल्या. मात्र बीजेपीने सुरुवात केली, एनसीपीने सुरुवात केली असेल तरी बीजेपीने त्याचा पाठपुरावा घेऊन FSIचा मुद्दा अखेर पार पाडला असं म्हणणं आमदार मंदाताई म्हात्रे यांचं आहे. कॅमेरामॅन श्रीवरीसह सागर शेरे, महाराष्ट्र TV, मुंबई. तर दुसरीकडे नवी मुंबईत राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे महापौर सागर नाईक यांच्या म्हणण्याप्रमाणे FSIचं काम हे राष्ट्रवादीनेच पार पाडलं आहे आणि जर झाली असती तर त्यांनी 3 FSIची मागणी केली असती. विधानसभेमध्ये 3 FSIचा प्रश्न म्हणजे आता डिसेंबरला झाले, त्याला जो एका महिन्यात एवढा स्टडी झाला. आपल्या नवी महापालिकेला इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी वगैरे करून प्रस्ताव बनवायला आपल्याला 1.5-2 वर्ष गेले. यांनी एका महिन्यात ते स्टडी वगैरे केला. या ठिकाणी 2.5 FSI जसं आपल्या महापालिकेत पाठवला त्याच्यामध्ये फक्त सिडकोचा शेअर ठेवून त्या ठिकाणी तो मंजूर करण्यात आलेला आहे. दरम्यान नवी मुंबईत लवकरच महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. कदाचित यामुळेच तर या दोन्ही पक्षातील नेते नागरिकांसमोर असे मुद्दे मांडून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना. आणि खऱ्या अर्थाने नेमके FSIचं काम कोणी केलं असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. नवी मुंबईहून कॅमेरामन श्रीवरीसह सागर शेरे, महाराष्ट्र TV.